नमस्कार, मी मृदुला. सेलिब्रिटी चॅटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. सेलिब्रिटी चॅटमध्ये आज आपण भेटणार आहोत एका व्हर्सेटाईल कलाकाराला. म्हणजे अगदी मनातल्या मनात चित्रपटापासून तर पिपाणीपर्यंत असो, नाटकातला तिचा अभिनय असो, मालिकांमध्ये तिची एक वेगळी छटा आपल्याला दिसते, फू बाय फू मध्ये कॉमेडीचा वेगळा अंदाज असो, किंवा आता मी सांगत नाही अभिनयाच्या असो, कलेच्या असो, विविध क्षेत्रात अतिशय लीलया अशी ती संचार करते. आणि आता ही नॉन डान्सर पण झाली आहे. लक्षात आलं ना? आज आपल्याबरोबर आहे हेमांगी कवी. तिचं स्वागत करूया. हेमांगी, झी 24 तासलाच तू आलीस, तुझं अगदी मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि आता मी जसं तुला म्हटलं की नॉन डान्सर झाली, म्हणजे सगळ्यांना ना तू जेव्हा आली, बापरे, सगळ्यांनी तुझा अभिनय हा बघितलाच होता, अतिशय उत्कृष्ट अभिनयाच्या छटा बघितलेल्या होत्या. मात्र डान्स कशी करणार हा थोडासा प्रश्न पडला होता, मात्र तू त्याला मस्त उत्तर दिलंस. हो, माझे मित्र ज्यांना ज्यांना कळलं होतं की मी प्रोमो सुरू झाले होते आणि मी दिसत होते की अप्सरा आली, तर ते म्हटले की तू जर ह्यात दिसतेस ना, आम्ही दगडफेक करणार आहोत चॅनलवर, तू कशी काय नाचू शकते, इतकं मला त्यांनी हिणवलं होतं. पण खरंच नटराजाची कृपा, तो रंगमंच ज्याच्यावर आम्ही नाच करत असतो तो आम्हाला नेहमी एनर्जी देत असतो. माझे कोरिओग्राफर्स ज्यांनी माझ्यावर इतकी मेहनत घेतली, सचिनजींचा आशीर्वाद, आणि सगळे को कंटेस्टंट्स आहेत त्यांना माहिती आहे मी नॉन डान्सर आहे. त्यांनी कधीही हेमांगीला हे येत नाही, अरे कशी नाचली वगैरे नाही, हेमांगी जमेगा तेरे को, बहुत अच्छा कर रही है, हे इतकं मला सपोर्ट दिल्यामुळेच मला कदाचित असं वाटतं की नॉन डान्सरची डान्सर झाली असं म्हणू शकते. सपोर्ट तर हा आहेच महत्वाचा, मात्र त्यामागे तुझी जबरदस्त मेहनत आहे ना? या सगळ्यांचा टीमवर्क आहे. टीमवर्क आहे, अर्थातच तुझा हा मोठेपणा आहे. हेमांगी, ज्या तऱ्हेनं तुझा एकूणच प्रवास आपण बघितला, अगदी मला असं वाटतं की तू तशी पाहिलं तर जे मधून BF चित्रकार, कमर्शियल आर्टिस्ट आहेस, राईट? फाईन आर्टिस्ट आहे. आणि त्यानंतर अभिनय क्षेत्राकडे कशी वळलीस? फाईन आर्ट मी जेव्हा शिकत होते जे मध्ये, तेव्हा माझे सर आहेत सिद्धार्थ अर्जुनवाडे, ते म्हणाले की तू मिमिक्री, तेव्हा मी करायचे, सरांची नक्कल कर, कोणाची तरी नक्कल कर. ते म्हणाले की तुझ्याकडे थोडंसं अभिनयाचं अंग आहे, तर चल आपण एक यूथ फेस्टिवल बघूया, त्यातून जर तुला एक्सप्रेशन सापडलं, हे तर तू करतेच आहेस, त्यातून जर सापडलं तर तुला तुझी तू परत नव्याने भेटशील तू. आणि मी बघायला गेले एक नाटक, तिथे मला ऍक्च्युली दीप्ती केतकरचं मी नाटक बघितलं होतं, सती. बरं. दीप्ती केतकर जी आता एकापेक्षा एक मध्ये आहे, आणि तिला बघून ऍक्च्युली मी इन्स्पायर झाले की अरे आपण करूया का. मग मी कॉलेजमध्ये आल्यानंतर माझ्या सरांना जे नाटक बसवत होते त्यांना म्हटलं की मी करायला तयार आहे. एक मॉब एंट्री, या विंगेतून त्या विंगेत, हे माझं पहिलं काय म्हणतात एंट्री होती स्टेजवर. त्याच्यानंतर एक सेल्फ पोर्ट्रेट नावाचं नाटक केलं. त्याच्यातून हळूहळू मलाच माझं एक्सप्रेशन सापडू लागलं की येस फाईन हो, आणि माझं एक्सप्रेशन सापडलं. मला असं वाटतं की कॅनव्हास फक्त थोडाफार वेगळा आहे. आम्ही जे एक्सप्रेस करतो कॅनव्हासवर, ह्याचा कॅनव्हास रंगांची उधळण तू कॅनव्हासवर करते, ती अभिनयाच्या वेगवेगळ्या छटांची उधळण करते. सेम कॅनव्हास आहेत, फक्त छोटा फार कमी डिफरन्स आहे दोन्ही. मग एक फोन आला, तो घेऊया? हो नक्की. रत्नागिरीहून स्वप्ना यांचा फोन आलेला आहे. स्वप्ना, बोला, काय प्रश्न आहे आपला? हॅलो. हा, बोला. हेमांगी ताईला फर्स्ट ऑफ ऑल तर हाय. हेमांगी ताई, आपण जो रत्नागिरीमध्ये 17 ऑगस्टला आपण भेटलो होतो श्रावणधारा कार्यक्रमाच्या निमित्ताने. हो. आणि त्यावेळेस मी तुला सांगितलं होतं की ऍक्टिंग किंवा डान्सिंग वगैरे सगळं काही ठीक आहे, पण जरा तब्येतीची काळजी घे. आणि तुला प्रत्येक वेगवेगळ्या भूमिकेत बघितलंय, पण खलनायिकेच्या भूमिकेत बघण्याची खूप इच्छा आहे. आणि आय होप की फ्युचर मध्ये मला तसं बघायला मिळेल. आणि तू रत्नागिरी फिरलेली नाहीयेस, तर रत्नागिरी फिरायला तू नेक्स्ट टाइम येणार आहे. नक्की. सो आय वेट फॉर यू. आमच्याकडे या. नक्की. धन्यवाद स्वप्ना. खूप छान आता प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. वेगवेगळ्या छटा तुझ्या बघितल्या, त्यांना ती एक वेगळी छटा अजून बघायची. नक्कीच. मी सुद्धा खूप वाट बघते की खलनायिकेचा रोल कधी येतोय आणि मी तो कसा करते. माझी सुद्धा ती परीक्षा असेल. पण या सगळ्या ह्याच्यात तुला खरी मदत कोणाची झाली? म्हणजे आता अभिनय क्षेत्रात तू आलीस, तू जसं म्हटलं की सरांनी म्हटलं की तुझ्यामध्ये ते एक वेगळं अंग आहे, मात्र एक कुठेतरी तुझ्या समोर एक असा गॉडफादर असेल किंवा तुझ्या समोर एक असा अभिनय असेल की जे अचीव करण्यासाठी तू प्रयत्न करत असशील. मला पहिल्यापासून म्हणजे आमच्या घरात आई वडिलांना फिल्म बघायची खूप सवय असल्यामुळे तो ओढाव तर माझ्या पहिल्यापासून होता की पिक्चर बघायचा, पण कधी विचार केला नव्हता की आपण त्या जागी कधी जाऊ. मी जसं म्हटलं की दीप्तीला बघून मला असं वाटलं की अरे आपण थोडंफार ट्राय करूया. तसा माझा ह्या क्षेत्रामध्ये येण्याचा मोठा वाटा
सपोर्ट म्हणता येईल तर माझ्या बहिणीचा, सख्या बहिणीचा. अच्छा. कारण का मी वेगवेगळ्या लोकांच्या मोठी बहीण? मोठी बहीण सख्खी, वैशाली कवी तिचं नाव. अच्छा. तर ती काय करते? ती आता जॉबला आहे. एक नाही, म्हणजे private या company. कलेच्या ना, काहीच संबंध नाही, काहीच बरं, नाही. बरं. पण तिला ती तिला ह्या सगळ्या डान्सिंग, चित्रकला, परत ऍक्टिंग ह्याची इतकी आवड होती. पण म्हणजे ठीक आहे, नाही. somehow मोठी बहीण असल्यामुळे तिला काही करता आलं नाही, खूप सॅक्रिफाईस करावा लागला. अच्छा. आणि ती म्हणाली की मला जे करता आलं नाही ती कला तिने माझ्यात जोपासली. ऍक्च्युली सांगितलं नाही, तू मिमिक्री करतेस ना, थोडाफार प्रयत्न करून बघ. म्हणजे आई माझी थोडीशी अगेन्स्ट होती या क्षेत्राच्या, की कारण हे क्षेत्र असं असतं की ज्यात पटकन लग्न होत नाहीत आणि खूप वाईट साईड बोललं जातं, जरा ग्लॅमरस आहे, उगाचच. हा असं बोललं जातं उगाचच. ते आईला थोडासा धसका होता. पण माझ्या ताईने तसं म्हणजे ती लढायची की तू झोप, मी म्हणजे टेन्शन घेऊ नकोस, मी रात्री नाटक बिटक करून यायचे. ताई थोडीशी चिडायची माझ्यावर की अरे एवढं काय रात्री 1-1 वाजेपर्यंत तुम्ही कसली नाटकं करता, मला काही कळत नाही. जे टिपिकल आईचं मत असतं ते माझी ताई खूप लढायची आणि तिचा खूप सर्वात मोठा वाटा आहे माझ्या या क्षेत्रामध्ये. एक फोन घेऊया. हो, नक्की. पुण्याहून राहुल यांचा फोन आलेला आहे. राहुल बोला, काय प्रश्न आहे आपला? हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, हेमांगी ताई नमस्कार. नमस्कार. बोला. हा, मी तुझा खूप मोठा फॅन आहे ताई. अच्छा. थँक्यू. आणि मी स्वतः पण एक पेंटिंग काढतो आणि मी स्वतः रांगोळ्या पण मोठ्या मोठ्या काढतोय. वा वा, तर तुझं एक पेंटिंग काढलेलं आहे ब्लॅक अँड व्हाईट. क्या बात आहे. हो. तर ते मला तुला गिफ्ट करायचं, पण आता ते म्हणतात ना सेलिब्रिटीला भेटत असेल तर खूप कष्ट खावे लागतात. नाही, तुम्ही झी 24 तासला आणून द्या, आपण हेमांगीला हो, नक्कीच. बोलवूया. खरं हॅलो, काय धन्यवाद. म्हणलं काय म्हणलं? म्हटलं आमच्या इथे आणून द्या झी 24 तासवर, आम्ही हेमांगीला निश्चितच ते देऊया. आणि देऊ. माझा आणखीन एक प्रश्न हेमांगी ताईला, हा, विचारा ना. की तुझी सुरुवात कशी झाली आणि तू फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याचं मुख्य काही धोरण धरून आलं होतंस का तू? ओके, की तुला ग्रेट. हेच करायचं? करेक्ट हेच करायचं होतं का, त्यावरतीच आपण बोललो. मात्र तुझी फर्स्ट सुरुवात जी माझी अगदी पहिली एकांकिका. एकांकिकेपासून ऍक्च्युली म्हणजे सुरुवात कसं कॉलेजमध्ये होतेस तू? कॉलेजमध्ये होते. युथ फेस्टिवलला एकांकिका Correct. बघितली, त्यातली मेहनत बघितली, त्यात कुठल्या पद्धतीने काम केलं जातं हे पाहिलं. त्यानंतर हे आपल्याला जमू शकतं का, ही एक इन्स्पायर करणारी गोष्ट तुला ते होती. एक वेळ लागलं होतं का त्यावेळेस की नाही आपल्याला करायचंय? वेळ लागलं बेभान होणं होतं होतं असं? पण वेळ लागलं होतं पण मी ते कधीही इतक्या सिरियसली घेतलं नव्हतं. कारण का माझा सगळा ओढा पेंटिंग ह्याच्याकडे होता. कारण का मी तिसरीत ठरवलं होतं की मी कलाकार म्हणजे चित्रकार होणार, असं मी तिसरीत ठरवलं होतं. लोकांना डॉक्टर व्हायचं असतं, इंजिनियर व्हायचं असतं, पण माझं तिसरीत ठरलं होतं की मला चित्रकार व्हायचं. आणि ती कला मी जोपर्यंत जे मध्ये मला ऍडमिशन मिळत नाही तोपर्यंत ते असं जोपासलं होतं मनात की नाही, मला जे मध्येच ऍडमिशन पाहिजे. त्यासाठी जेवढा अभ्यास करावा लागतो 10वीत तो केला, तेवढे पर्सेंटेज पाडले आणि मग मी त्यात एंट्री केली. पण ह्या क्षेत्रामध्ये येण्याचा अजिबात विचार नाही. कारण का फिल्मची आवड होती, बघण्याची आवड होती, थिएटरमध्ये जाऊन आम्ही फिल्म बघायचो. पण कधी असं वाटलं नव्हतं की मी स्वतःला तिकडे बघेन. पण गोष्टी घडत गेल्या. माझे गुरु विजू माने म्हणता येतील किंवा गिरीश मोहिते, त्यांनी मला भयंकर इन्स्पायर केलं की नाही हेमांगी, तू खूप चांगलं करतेस, छान करते आहेस. आणि पण हिरोईन ही कॅटेगरी नाही. हां, थोडेफार अगदी बी ऑनेस्ट मला कोणाची तरी बहीण, मैत्रीण असेच रोल मिळतील कायम असं मला वाटलं होतं. पण ही लोक आहेत. मंदार देवस्थळी यात मोठा काय म्हणतात सपोर्ट आहे, ज्यांनी मला वादळवाटच्या वेळेस खूप सपोर्ट केला की नाही मग तू डोळ्यातून छान बोलू शकतेस, डोळ्यांचा चांगला वापर कर. हे मला पहिल्यांदा मंदार देवस्थळींनी सांगितलं. आणि असे गुरु मला सगळे लाभले आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं हे मग एवढे फोन येत आहेत माहिती तुझ्याशी बोलायला. अरे बापरे. सिद्धेश यांचा फोन आलेला आहे नवी मुंबईहून, बघूया काय म्हणतात ते. बोला सिद्धेश. हॅलो, नमस्कार. नमस्कार. वादावाद मधील श्रावणीची भूमिका तुम्हाला कशी मिळाली? आणि दुसरा प्रश्न असा आहे की श्यामल टिपरेची तुम्ही मिमिक्री करू शकता का? कोणाचा? श्यामा चित्रे. श्यामल. अच्छा. बरं, तर तू आठवण ठेव, इथे एक छोटासा ब्रेक. हो, नक्की. हेमांगी, तर आपण असं बघितलं की तू चित्रकार म्हणजे फाईन आर्ट्स केलंस, मात्र मग तू एकांकिका केली आणि एकूणच अभिनयाला वेळ लावलं. तर अभिनयानंतर सेम टू शेम हे तुझं पहिलं नाटक ना? आणि मग तो जो काही अव्याहतपणे प्रवास सुरू झाला तो झाला, त्याच्याविषयी थोडक्यात. सेम टू शेम नाटक विजू मानेंचं पहिलंच, ते मला मिळालं. त्याच्यानंतर अनाधिकृत केलं अशोक कर्लेकर यांचं. त्याच्यानंतर शाश्वती, अशा अनेक नाटकांमधून काम केलं. आत्ता माझं रिसेंटली नाटक चालू आहे ठष्ट.
हो. ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट. एक अत्यंत हृदयस्पर्शी हो, आणि नाटक. डोळ्यात पाणी आणणारं असं हे एक नाटक डोळे आहे. उघडणारं असं म्हणू हो, शकतो. आय पण म्हणजे ओपनिंग नाटक ज्या आहे ते. तऱ्हेनं मुलींची ती तगमग चाललेली असते. मग आता तू जसं म्हणते की डोळे उघडणार हे नाटक आहे. हे नाटक करताना आय नो की तू मुंबईत आलीस आणि स्वतःचं करिअर घडवत होतीस. आज मुंबईत अशा अनेक मुली आहे की ज्या स्वतःचं करिअर घडवत आहेत. नक्कीच. तर त्यांना यातून काही संदेश देण्यासारखा? त्या नाटकाचा काय म्हणतात आपण मूळ विषय लग्न. मुलींच्या आयुष्यात लग्न ही इतकी महत्वाची गोष्ट करून ठेवली आहे. मग त्याला एक सामाजिक बंधनं आहेत, घरची बंधनं आहेत, स्वतःच्या मनाचे संस्कार आहेत. लग्नाकडे एक मुलगी कसं बघते किंवा तिला कसं बघायला लावतात लोक, जर तिला वेगळ्या अनुषंगाने बघायचं असेल लग्न या गोष्टीकडे, तरी तिला बघू देत नाहीत. किंवा बंडखोर असं एक टॅग लगेच तिला लावला जातो की तिला समजा एखाद्या मुलीला लग्न करायचं नाहीये तर ती मुलगी फार वाईट असं सगळं बोललं जातं. खरंय. की एखाद्या मुलीला स्वातंत्र्य आहे ना तिच्या विचारांचं थोडं वय आहे. वाढलं की बस झालं सुरू तिच्या मागे लागतं. म्हणजे तिच्या घरचे कमी आणि बाहेरच्यांना तिची जास्त काळजी असते. खरी गोष्ट आहे. तर त्याबद्दलचं हे नाटक आहे. आणि लग्न ही गोष्ट खरंच काय म्हणतात समजून उमजून करण्याची गोष्ट आहे. वय झालं म्हणून, लोक म्हणतायत म्हणून, आई वडिलांच्या खातर किंवा अशा काही गोष्टींवर लग्न करू नये. खूप विचार करून करावा आणि ज्याचा त्याचा प्रश्न आहे लग्नाकडे बघण्याचा. खरं. एक फोन घेऊया. हो. उस्मानाबादहून श्रीकांत यांचा फोन आलेला आहे. श्रीकांत बोला, काय प्रश्न आहे हॅलो आपला? मॅडम. हा बोला. मॅडम मला करिअर घडवायचं आहे सिंगर मध्ये. तर माझा आवाज खूप छान आहे मॅडम, पण कुणाचा सपोर्ट नसल्यामुळं मी मॅडम तिथपर्यंत जाऊ शकत नाही म्हणलं. बरं, काय म्हणजे मदत होईल का मॅडम तुमची? ठीक आहे. ऍक्च्युली सिंगिंग हा माझा अजिबातच काय म्हणतात क्षेत्र नाहीये माझं. हे तू आता म्हणतेस, पण मला असं वाटतं की उद्या तू असं हेही दाखवून देशील की मी सिंगिंग. नाही तिथे नाही. लोक खरंच माझ्यावर दगडफेक करतील मग आता मी गायला लागले तर. उत्तम चित्रकार आहे, उत्तम अभिनय करते, उत्तम डान्सर आहे. नाही तिथे नाही बाबा. तिथे एवढी मजा पण नाही आता, जाणार. फक्त एवढंच तुम्हाला सांगू शकते, स्वतःवर विश्वास ठेवा. सपोर्ट नाही असं म्हणू नका. जर तुमची खूप प्रखर इच्छा असेल तर निसर्ग नक्कीच तुम्हाला सपोर्ट करेल आणि तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे नक्की तुम्ही तिथे पोहोचाल. ग्रेट. म्हणजे प्रखर इच्छाशक्ती महत्वाची आहे हो. सगळ्यात. हेमांगी, आता जसं आपण मी अगदी तुला जसं म्हटलं की नॉन डान्सर झाली, म्हणजे आता मलाच काहीतरी चूक केल्यासारखं वाटतं, इतकं तू सुंदर डान्स करतेस. तर हा जर म्हणजे मला असं वाटतं की दर बुधवारी तुमचं शूटिंग असतं आणि आठवड्यात दोन तरी नाच तुम्हाला नाच बसवावे करते. लागतात. कसं शक्य झालंय तुला? कशी मेहनत करतेस तू? म्हणजे एक तर आवड मला नाचायची पहिल्यापासून होती, पण मी डान्स करू शकते की नाही हे मला खरंच माहीत नव्हतं. आणि जसं मला अभिनय येत नव्हता, इकडून तिकडून सगळ्यांच्या सपोर्टने, गुरु ज्यांना मी मानलं त्यांच्याकडून विचारून, त्यांना त्रास देऊन, अक्षरशः मी त्रास दिला सगळ्या माझ्या गुरूंना. जसं शिकले तसंच मला वाटतं मी डान्स शिकले. माझ्या कोरिओग्राफर्सला खूप त्रास देते. त्यांचे असिस्टंट आम्हाला 500 कोटी वेळा करून दाखवतात एक स्टेप. इतकी मेहनत. त्याच्यामुळे हे सगळं होतंय. आणि 2 डान्स एकदा ठरवलं ना की हे आपण करायचं आहे, तर मला वाटतं सगळ्याच गोष्टी वर्क करायला लागतात आजूबाजूच्या. आणि तुला ते डान्स अभिनय तर तू उत्तम करतेस, पण तो डान्स आणि अभिनय म्हणजे अर्थातच डान्सला पण देखील अभिनय लागतोच, मात्र त्याच्यात तुझं प्रकर्षानं जाणवतो. सुंदर कॉम्बिनेशन अगदी. ते सगळं क्रेडिट आमच्या कोरिओग्राफर्सला. आणि मला जी गाणी मिळाली ती देवकृपेने खूप चांगली मिळालेली आहेत. आणि आमच्या कोरिओग्राफर्स ओमकार शिंदे आणि अजिंक्य शिंदे यांनी खूप चांगली निवड केली गाण्यांची. आणि त्यांना माहिती आहे, 2-3 डान्स झाल्यानंतर त्यांना कळलं की हेमांगी नेमकं काय करू शकते, आणि त्याप्रमाणे त्यांनी ते गाणं सेट केलंय. त्याच्यामुळे कदाचित ही जादू घडत असेल. खरंय. एक फोन घेऊया. कांदिवलीहून वैशाली यांचा फोन आलेला आहे. वैशाली बोला, काय प्रश्न आहे आपला? वैशाली. हॅलो. हा बोला. हाय हेमांगी. हाय. कशी आहे? मस्त, छान. हाऊ आर यू? वैशाली, प्रश्न विचारा आपला. मला प्रश्न विचारायचा आहे, तू एकापेक्षा एक मध्ये तो डान्स केला बघ भूताचा, हा, तो मला खूप 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 आवडला. थँक्यू सो मच. ओके, एवढाच प्रश्न. आणि मला एक गाणं बोलून दाखव ना, कोणतं पण. मला गाणं नाही गाता येत, आय एम सो सॉरी. आणि डान्स करायला हा प्लॅटफॉर्म नाहीये, त्याच्यामुळे डान्सही करू शकत नाही. खरंय.
हेमांगी, आपण या गप्पा अशा सुरू ठेवूया. हो. एक छोटासा इथे ब्रेक घ्यावा लागतो. हेमांगी, मला खरंच तुझं कौतुक वाटतं. म्हणजे जसं आपण म्हटलं की चित्रकार म्हणजे तू होणार होतीस, तुला व्हायचं होतं, पण नंतर अभिनयाला वेड लावलं. आता तर डान्स असा करतेस की असं वाटायला लागलं की तू ही डान्स करिअर करणार की काय. मात्र या सगळ्या गोष्टी एखादा कलाकार होऊ बघतात, त्यांना तू काय संदेश देशील? कशी मेहनत घेतलीस तू? संदेश देण्याएवढी मी काही मोठी नाही. फक्त एक काय म्हणतात मैत्रीचा सल्ला आहे की फोकस आपला नेमका कशावर आहे हे पहिलं चेक करावं. कारण जर या क्षेत्रात यायचं असेल तर पहिला अभिनय यायलाच हवा. त्याच्या मागे त्याच्याबरोबर म्हणजे येणारा अंगभूत हा एक छोटा गुण असायलाच हवा. असायलाच हवा. नसेल तर तो डेव्हलप केला पाहिजे. त्याच्यासाठी मेहनत केली पाहिजे. मग मला नाटक नाही करायचं, डायरेक्ट स्क्रीनवर यायचं आहे असं होत नाही. ऑब्झर्वेशन खूप पाहिजे आहे आणि वाचन तेवढंच. तेवढी काय म्हणतात ऐकण्याची क्षमता, बघण्याची क्षमता आणि मी असं एकदा एका ठिकाणी तू म्हटलंस की वक्तृत्व पण तेवढंच हे क्लिअर पाहिजे आणि डिक्शन ह्या सगळ्या गोष्टी आधी शिकल्या पाहिजेत, आधी कळल्या पाहिजेत. त्याच्याबरोबर येणारं ग्लॅमर, त्याच्याबरोबर येणारा तो पैसा, ह्याच्यावर फोकस हे नंतर म्हणजे ते अनुषंगाने येतच त्याच्याबरोबर. पण आपल्याला ते हवंय म्हणून आपण या फील्डमध्ये यायचं तर ते फार चुकीचं आहे. मला अभिनय यायला हवं. मला कोणासारखं म्हणजे आता आपण स्मिता पाटील यांचं एक काय म्हणतात उदाहरण घेतलं तर मला त्यांच्यासारखा अभिनय यायला पाहिजे. मला कोणासारखं तरी ग्लॅमर, पैसा हे फोकस कधी ठेवू नये. कारण का मग भरकटण्याची खूप शक्यता असते आणि आपल्याला अनेक उदाहरणं सापडतात की अरे ह्या मुलीला फसवलं गेलं. कारण का तुमचा पहिला फोकस क्लिअर केला पाहिजे. आणि मी ह्या गोष्टींसाठी खरंच या क्षेत्रात आले नाही किंवा पैसे कमवणं हे कधीच माझा उद्देश नव्हता. निश्चित आहे हेमांगी. खरंच ज्या तऱ्हेनं तू आणि थोडक्यात फक्त आता तुझ्या फ्युचर प्रोजेक्ट बद्दल सांग आणि मला तुझ्या एखादा सुंदरसा डायलॉग ऐकायची खूप इच्छा होते. आता सध्या माझं ठष्ट नाटक चालू आहे आणि नोव्हेंबरमध्ये गडद जांभळ नावाचा एक सिनेमा येतोय जो आदिवासींच्या जीवनावर आधारित आहे. अंकित मगरे या त्याचे प्रोड्युसर आहेत आणि RJ प्रोडक्शनच्या पहिल्याच प्रोडक्शन हाऊस खाली ते अशी चित्रपट निर्मिती करतायत आणि इतका सुंदर विषय आहे की सगळे प्रतिसाद देतीलच. हो हेमांगी, खूप तू छान वेळ दिलास, इथे आलीस त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि जाता जाता तुझ्या अभिनयाची एक झलक. अरे बापरे. ठष्ट नाटकामधला एक पीस आहे की लग्न मोडलेली पोरगी म्हणजे बिनकामाचं दगड. तुमच्यासारख्या शहरातल्या पोरींचं तरी बरं. गावाकडे असं लगीन बिगीन मोडलं ना तर नुसत्या गावात नाही पर पंचक्रोशीचा जबाब. झी 24 तास, एक पाऊल पुढे.